खरंच आज खूप दिवसांनी घरी आल्यासारखं वाटतंय, कारण एकतर झीशी आमच्या दोघांचे खूप चांगले संबंध आहेत. शंकर जयकिशनची एक छोटीशी झलक पण सादर करणार आहोत. तर यातच मज्जा आहे आणि आम्ही इट्स मज्जा असं मज्जा करायला आलो इकडे. रंगभूमीमुळेच मला शिवानी मिळाली, कारण आम्ही एकत्र नाटकात काम केल्यामुळे आमची भेट झाली. त्यामुळे रंगभूमी नसते तर शिवानीच नसते माझ्या आयुष्यात. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. झी नाट्य गौरव 2026च्या रेड कार्पेटवर कुलकर्णी कपलने एंट्री घेतली. कसे आहात? मस्त मस्त. येस, पण आज नॉमिनेशन आहे. मला सांग, पोटात गोळा आहे, भीती आहे की एन्जॉयमेंट आहे? नाही, मुळात झी सारख्या एखाद्या सोहळ्यामध्ये आपल्याला नामांकन आहे हीच खूप मोठी गोष्ट असते, आणि त्या दोघांनाही नामांकन आहेत, त्यामुळे दोघांनाही छान वाटतंय. आणि खरंच आज खूप दिवसांनी घरी आल्यासारखं वाटतंय, कारण एकतर झीशी आमच्या दोघांचे खूप चांगले संबंध आहेच, पण आज आमची किंवा आमच्या मित्रांच्या इतका नाटकांमधले काही क्षण आज इथे बघायला मिळणार आहेत. त्यामुळे तेही सगळे मगाचपासून आहेत. म्हणजे वरवरचे वधूवर, शंकर जयकिसन, एकतीची गोष्ट, हे सगळे आमच्या टीम्स इथे आहेत. आमचा मित्र शिवराज आज अँकर करणार आहे, त्यामुळे अगदी म्हणजे आमच्या मित्रांमध्येच मगाचपासून आल्यासारखं वाटतंय. पण तुला विचारायचं, आज नामांकनही आहे आणि दोघांनाही नामांकन आहे. सो मनात काय फिलिंग, भावनात की तिकडनं त्यालाही मिळायला हवं आणि मलाही किंवा दोघांनाही दोघांनाही नको. मिळालं. नाही पण ह्यातच सगळं आलं की झी मराठीनी जरी आम्ही किती म्हटलं की हे आमचा घरचा सोहळा आहे आणि घरचंच खरं घरी आल्यासारखंच वाटतं, विराजच म्हटलं तसा, पण तरी सुद्धा जेव्हा झी आपली दखल घेतं, कामाची दखल घेतं, तेव्हा तोच एक पुरस्कार असतो. आणि नॉमिनेशन मिळणं, इथे येणं, सगळ्यांबरोबर आपल्या माणसांबरोबर बसणं, छान कार्यक्रम एन्जॉय करणं. आज आम्ही शंकर जयकिशनची एक छोटीशी झलक पण सादर करणार आहोत. तर यातच मज्जा आहे आणि आम्ही इट्स मज्जा असं मज्जा करायला आलो इकडे. अगदीच. पण मला माहिती आहे की दोघंही नाटकप्रेमी आहात आणि रंगभूमी आणि तुमचं कनेक्शन फार छान आहे. पण आता जर विराजसला विचारलं, शिवानी की रंगभूमी? रंगभूमीमुळेच मला शिवानी मिळाली, कारण आम्ही एकत्र नाटकात काम केल्यामुळे आमची भेट झाली. त्यामुळे रंगभूमी नसते तर शिवानीच नसते माझ्या आयुष्यात. आणि तुझ्यासाठी? नाही सेम माझं पण हेच उत्तर आहे, कारण रंगभूमी आणि कोइन्सिडेंटली तिलाही मी नाटकातच भेटलो होतो त्या. ऍब्सोल्युटली. Yes, पण या रंगभूमीवर काम करताना पहिला प्रयोग दोघांचाही असा मी विचारला. ते पहिल्या प्रयोगात असताना की एक देवाणघेवाण असते, ती सगळी कशा प्रकारची होती आणि पहिला प्रयोग जो होता तेव्हाची धाकधूक काय? पहिला आयुष्यातला प्रयोग म्हणजे विराजसनी अनाथेमा नावाचं एक प्रायोगिक नाटक लिहिलं होतं, इंग्लिश नाटक, आणि त्यामध्ये मी काम केलं होतं 2010 मध्ये, जेव्हा मी 10वीत होते. मला आठवत नाहीये पहिला प्रयोग कसा झाला, पण तेव्हा डिरेक्टर म्हणून त्यांनी मला खूप रागवून घेतलंय. नाही, कामाला चांगलाच झालं होतं. काय असं बोलतोय, छान ना, अप्रतिम झाला होता. नाही पण आम्ही त्या नाटकामुळे म्हटलं तसं की रंगभूमीमुळे आमची भेट घडून आली. मला असं वाटतं मगासपासून हेच म्हटलं जातं, रंगभूमीमुळे तुम्ही भेटलात आणि एकत्र आलात. सो हे रेड कार्पेट खास तुमच्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. सो एक छोटासा गेम आहे, तो खेळायचा ही और शी. सगळ्यात जास्त कोण भांडतं? नाही, टाळी कधी एका हाताने वाजत नाही, त्यामुळे दोघं असले तरच भांडण होतं, नाही तर तो फक्त एकतर्फी आरडाओरडा असतो. एक कामचोर कोण आहे? मी. अटेन्शन सिकर कोण आहे? मी. उडी कोण आहे? मी. मुडी? मी. आळशी कोण आहे? हा. कुठे जायचं असेल तर तयार व्हायला उशीर होतो? मी. रिलेटिव्ह सोबत गप्पा मारायला आवडतं? मला एकूण विराजच गप्पिष्टच असतं. विराजच जास्त. घरच्यांचं लाडकं कोण आहे? दोघे म्हणजे आमच्या घरचे, होपफुली आम्ही असू लडके यार. हे घरच्यांना काय म्हणजे विचारा, घरचे फूट पाडताय तुम्ही आमच्यामध्ये असे. काम कोण वाढवतं सगळ्यात जास्त? काम वाढवतं पहिलं सॉरी कोण? दोघंही. दोघे, हा आमचा रूल आहे, दोघांनी सॉरी म्हणायचं. हे खूप छान आहे. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.